मान करायचं आहे. मित्रांनो, आपण सर्पांना कधीही मारू नका, कारण आपण पाहतोय तब्बल 100 पैकी 95 साप जे असतात ते बिनविषारी असतात. 5% साप असतात फक्त विषारी असतात. सापाच्या जाती ज्या आहेत तब्बल 265 जाती आहेत, त्यापैकी कमीत कमी जाती ह्या विषारी आहेत. आणि खास सन्मान या ठिकाणी सर्पमित्र यांचं करण्यात येते आणि केतनजी तरे यांचे परम मित्र आहेत. Yes, back to commentary box. Samir Somni is there. फाईन लेगच्या दिशेने तो हा लेफ्टी बॅट्समन चेतनच्या बॅटमधून षटकार. लेफ्टी बॅट्समन अंगावरती चेंडू होता आणि त्याला हुक केले फाईन लेगच्या दिशेनं. षटकार आलाय. धावसंख्या ती मात्र 8. चेतनच्या बॅटमधून आला हा षटकार. JK स्पोर्ट्स जू नांदुरकी आणि त्यांच्या विरोधात मितेश 11 कुरून या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत आणि या स्पर्धेचे आयोजक VIP बॉक्समध्ये आढावा घेत असताना स्पर्धेचा ऑफ साईडला चेंडू होता. पंचांकडे जोरदार अपील. उत्साह होता परंतु आत्मविश्वास कमी. आपल्या स्क्रीनवरती या स्पर्धेचे आयोजक अर्थातच केतनजी तरे आणि सातत्यानं उद्याची जी मॅच आहे रायगड विरोधात ठाणे याबद्दल संपूर्ण ठिकाणी चर्चा चालू आहे. त्याचबरोबर सन्माननीय सुनीलजी घरत साहेब देखील VIP बॉक्समधून, त्याचबरोबर सर्पमित्र हे देखील उपस्थित आहेत VIP बॉक्समध्ये. फटका इथे फसलाय परंतु इम्पॅक्ट इतका आहे की बॉल येतोय सीमारेषा पार. चौकार. सुभाष सर, मला असं वाटतंय की मैदानावरती खेळ तर चालूच आहे. मैदानावरती क्रिकेटचा खेळ रंगणारच आहे, परंतु उद्या जेव्हा रायगड विरोधात ठाणे हा सामना रंगेल त्यावेळी डॉक्टर गवळी सर, मला असं वाटतंय जे आपले शार्पी ऑपरेटर आहेत त्यांची एक वेगळीच झलक तुम्हाला उद्या जरूर पाहायला मिळेल. कारण या आयोजकांनी सर्वतोपरी, मगाशी मी म्हटलं की कोणतीच कसर सोडलेली नाहीये. कोण म्हटला हे करायचे क्रिकेटमध्ये, हे नवीन आहे, त्याने करून दाखवलंय. त्यांना क्रिकेट रसिकांना एक वेगळी पर्वणी द्यायची राष्ट्रवादी चषकाची. मी आता एकच विचार करतोय की या वर्षी पहिल्यांदाच इतक्या जबरदस्त पद्धतीने आयोजन केलंय. मग पुढच्या वर्षी येताना, या वर्षी 33 आहेत, कदाचित पुढच्या वर्षी 50च्या पार देखील बाईक देतील किंवा आणखी मोठी कार देतील, सांगू शकत नाही. कारण आयोजकांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये लाजवाब असं आयोजन मात्र केलेलं आहे. धावसंख्या ती मात्र 18, बिनबाद 18. धमाकेदार सुरुवात JK स्पोर्ट्स जू नांदुरकी या टीमकडून मितेश 11 कुरून संघाच्या विरोधात. सर्व आयोजक आता आढावा घेत आहेत या स्पर्धेचा.
आनंद आहे चेहऱ्यावरती. नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण दोन्ही कॅप्टन आपण ऑफिशियल अनाउन्समेंट करूया. सुभाष सर माहिती पोहोचवतील दोन्ही कर्णधारांना. जयदुर्ग टेमघरपाडा विपक्ष जांताराचा खारबाव या दोन संघांमधील पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड राऊंडची सामना असेल तो. गोलंदाजीसाठी येतोय सोपान भोईर. पॉवर प्लेची सेकंड ओव्हर. 5 ओव्हरचा सामना आहे. राष्ट्रवादी चषक 2022. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. फाईन लेगच्या दिशेनं आणखी एक धमाका. यावेळी मात्र सोमनाथ. भारतीय खेळाडूंना अंगावरती चेंडू कधीच टाकायचा नाही. हे जे फॉरेनर आहेत, जेवढे फॉरेनर क्रिकेटर आहेत ना, त्यांचे कोच नेहमी सांगत असतात अंगावरती चेंडू टाकला की मात्र भारतीयांना सवयच्या अंगावर आल्यानंतर शिंगावर घ्यायची. दमदार इथे षटकार मात्र ठोकलाय. हे सर्व खेळाडू आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. कोण सेकंड राऊंडमध्ये गेलाय, कोणत्या संघाची एक्झिट झालेले खूप नाराज आहेत, कारण यांना ती स्पर्धा जिंकायची होती. राष्ट्रवादी चषक 2022 दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा. धावसंख्या ती 24. चेतन आणि सोमनाथ धमाकेदार सुरुवात करतायत आपल्या टीमसाठी. आक्रमण केलंय कुरुन संघाच्या विरोधात. चांगला चेंडू लेंथ बॉल होता इथे. पडल्यानंतर टेक ऑफ देखील घेतोय. खेळपट्टीवरती बऱ्याच गोष्टी आपण विश्लेषण केलं सुभाष सर, कारण खेळपट्टीने रंग वेगवेगळे दाखवलेत आणि हे दाखवायला देखील हवे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जिथे गोलंदाजांना चिरडलं जातं तिथे आयोजकांनी गोलंदाजांना सहाय्य देईल अशी देखील खेळपट्टी बनवलेली आहे. क्रीडांगणाची परिसीमा लक्षात घेता हा प्लस पॉइंट आहे बॅट्समनकडे. खेळपट्टीला देखील अशा पद्धतीने बांधण्यात आलंय की जिथे चेंडू वळण घेत आहेत. पडल्यानंतर कधी कधी धीम्या गतीचे येत आहेत. टेक ऑफ देखील घेत आहेत. बाउन्स देखील चांगला मिळतोय. प्रत्येक गोष्टीवरती करडी नजर ठेवली आयोजकांनी. धावसंख्या 24. समोरच्या दिशेनं वाडिश लॉंग ऑन. सीमारेषा पार. आणखी एक धमाका षटकार. बाजूने सुभाष सर इथे आक्रमण आहे. पहिल्या षटकामध्ये चेतनचं आक्रमण होतं. आता दुसऱ्या षटकामध्ये सोमनाथचं आक्रमण आहे. इकडे आड आणि तिकडे वीर. सध्याची परिस्थिती मितेश 11 करून संघाला. आणि या सर्व ही बाईक एकूण 33 बाईक आहे त्या या स्पर्धेमध्ये. हा विक्रम आहे टेनिस बॉल क्रिकेट मधला. पहिल्यांदा 33 बाईक मात्र देण्यात येतील खेळाडूंना. बराच काळ चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. मिड विकेट सीमारेषा पार. दुसरा षटकार. तिसरा षटकार या ओव्हर मधील. आणि डगआउट पा जिथे सर्व खेळाडू बसलेले. जेके स्पोर्ट झू नांदुरकी या टीमचे खुश आहेत. त्यांना माहिती स्वप्नवत सुरुवात आहे. राष्ट्रवादी चषकामध्ये विजयाचं पाऊल टाकायचंय तर अशीच दमदार सुरुवात हवी होती त्यांना. धावसंख्या 36. ज्या पद्धतीनं मैदानावरती बॅटिंग चालू आहे असं वाटतंय धोबी घाटवरती गोलंदाजांना इथे धुतलं जातंय. 36 धावा बिनबाद 36. चेतन 16 धावसंख्या. सोमनाथ 19 धावसंख्येवर खेळतोय. हाफ ट्रॅकर बॉल. सलग तिसरा सोमनाथच्या बॅटमधून दमदार बॅटिंग.
40 धावा संख्या. या ओव्हरमध्ये 5 चेंडूंमध्ये 4 षटकार खेचले ते सोमनाथने. लाजवाब बॅटिंग. सोपानला कोड्याचं उत्तर सोडवायचे, असा एखादा चेंडू टाकायचे, कारण मितेश 11 कुरुण संघाकडे एकच आणि एकच आता उत्तर असणार. एकतर डॉट चेंडू, नाही तर मात्र विकेट. दोन्ही बॅट्समन सेट झालेत. धमाकेदार इनिंग इथे पेश करतायत. धावा झाल्यात त्या 42. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना इथे निश्चितच अंपायर्स बघा खेळाडूला सांगतायत की खेळपट्टीच्या, कारण फ्लडलाईट्स मध्ये तुम्ही खेळताय, तुमची सावली खेळपट्टीवरती पडून चालणार नाही. या गोष्टीचं विश्लेषण करत असताना यस यस अंपायर पा ऑफिशियल्स सर्वतोपरी मेहनत घेत आहेत. खेळाचा आत्मा म्हणजे पंच आहे. कर्तव्यदक्ष पंचगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचं देखील योगदान राष्ट्रवादी चषकाला यशस्वी करण्यामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक. पॉवर प्लेच्या या षटकातील धावा झाल्यात 42. तोच प्रयत्न होता या दिशेने आणि निश्चितच गॅप मध्ये हा स्ट्रोक आहे. फाईन लेगला पुन्हा एकदा येतोय हा चौकार आणि आनंद पहा, जल्लोष पहा. डगआउट मध्ये 2 षटक समाप्त. 23च्या सरासरीने धावा संख्या झाले जू नांदुरकी टीमची 46. या स्पर्धेचं खरं यश आहे ना, ते आता जे नाचणारे होते ना, ते हे जे हासरे चेहरे आहेत ना, हे खरे या स्पर्धेचं यश आहे. स्पर्धा कोणासाठी आहे? स्पर्धा प्रेक्षकांसाठी आहे. स्पर्धा खेळाडूंसाठी आहे. ही स्पर्धा भिवंडीचं क्रिकेट सर्वोत्तम पातळीवरती नेण्यासाठी आहे. दर्जेदार असं आयोजन करण्यात आले आणि हेच तर खरं यश आहे या स्पर्धेचं. 2 षटकांमध्ये. आणि हे पहा, आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. विजय पाटील होते डगआउटमध्ये, आनंद घेत आहेत. 33/33. आणि मी मगाशीच उल्लेख केला की यावर्षी पहिल्याच प्रयत्नांमध्ये 33 बाईक, तर कदाचित पुढच्या प्रयत्नांमध्ये 50 पार देखील जातील, याचा काही नेम नाही. स्विफ्ट कार प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी स्वप्न पूर्ण होईल. स्विफ्ट कार घेण्यासाठी कित्येकांना हे खेळाडू देखील मेहनत घेतात, प्रचंड मेहनत घेतात. असं नाहीये की सहजरित्या एखादी स्पर्धा खेळली, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट झाले. राष्ट्रवादी चषकाची प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हे किताब जर का पटकवायचं असेल तर कित्येक वर्षांचा खडतर प्रवास त्या खेळाडूला करून मात्र या मैदानावरती चांगली कामगिरी करावी लागणार आहे. 2 षटक समाप्त. टीमची धाव संख्या 46. 3 षटक बाकी आहेत. 3 षटकांमध्ये आता आक्रमण कशा पद्धतीने होईल सुभाष सर? नक्कीच राष्ट्रवादी चषकामधील सर्वात चांगली फलंदाजी आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिलेली आहे, कारण 2 षटकामध्ये तब्बल 46 धावा फलंदाजांनी कुठून काढलेल्या आहेत. म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये समीर सर पूर्णपणे आपण पाहतोय की पॉवरफुल फलंदाजी दोन्ही सलमीरांनी केलेली आहे. येस, पॉवर प्ले सुरुवात इथे तर झालेली आहे. पॉवर प्लेचा आता खेळ झालाय समाप्त. आता फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स इथे समाप्त झालेत. अशा पद्धतीची जर का गोलंदाजी होत राहिली तर मला असं वाटतंय धाव संख्येचा जो आलेख आहे अजून उंचावत जाईल. एकूण धाव संख्या 47. अगदी बरोबर. असे चेंडू मात्र पंचांनी पहिली वॉर्निंग दिलेली आहे. राजेश येत आहे गोलंदाजीसाठी. 3 ओव्हर बाकी आहेत. पॉवर प्लेचं षटक समाप्ती झालेली आहे. आता कुठेतरी रिस्ट्रिक्शन लावायला हवं JK स्पोर्ट्स जू नांदुरकीच्या या फलंदाजांना. इथे पहा, खराब चेंडू, त्यावरती मात्र येते लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चौकार. क्या बात आहे. हे गाणं आहे ना, एक स्फूर्तिगीतासारखं आहे या स्पर्धेमधील. मिस टाइम स्ट्रोक होता. स्वतः गोलंदाज मात्र 30 सर्कलमध्ये मिडॉनच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. 1 धाव मात्र इथे जोडली जाते. हे जे धावा, सिंगल, डबल, त्यानंतर चौकार, षटकार रोखणारी गोलंदाजी आता सध्या व्हायला हवी. ती अर्थातच मितेश 11 कुरुण संघाकडून, कारण सध्याची परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चिन्ह आहे घड्याळ, आणि घड्याळ म्हणजे वेळ सध्या सांगते मितेश 11 कुरुण संघासाठी की आता सिंगल्स डबल्स वाले चेंडू टाकायला हवेत. विकेट पेक्षाही डॉट बॉलचं पर्सेंटाईल आता वाढवायला हवं या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये.
अगदी बरोबर. आणि या सरासरीने जर धावा होत राहिल्या तर 106 धावा 5 षटकाच्या षटकानंतर समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतील. हा प्रोजेक्टेड स्कोअर होता. tenniscricket.in ची टीम आपल्यापर्यंत हे झळकवताना डिजिटल स्कोअर कार्ड, 10 कॅमेरे या स्पर्धेमध्ये. क्लीन बोल्ड आणि याच विकेटची गरज होती. राजेशने ते काम केले. परतावं लागेल. विस्फोटक फलंदाज सोमनाथला तो बाद होतोय 29 या धावसंख्येवर. 29. नक्कीच ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट प्राप्त करून दिलेला आहे. सोमनाथ जो चांगला टचमध्ये होता, ज्याने 29 धावांचं योगदान दिलं होतं, मात्र तोच फलंदाज आता बाद होऊन फॅलमध्ये परतताना. आणि कदाचित या राष्ट्रवादी राष्ट्रवादी चषक राष्ट्रवादी राष्ट्रवादी चषक राष्ट्रवादी राष्ट्रवादी क्रिकेटचा बिग शो एक नंबर. दमदार गीत आहेत, सर्वच्या सर्व दमदार गीत आहेत, स्फूर्ती गीत आहे. एकापेक्षा एक. हे गाणं लावलं की मग दुसऱ्याची अपेक्षा होते, ते गाणं लावलं की परत दुसऱ्याची एका अपेक्षा होते. कुठल्याच बाजूनं कसर सोडली नाही. संगीत क्षेत्र असू दे, त्यानंतर हे क्रीडांगणाची सजावट असू दे. पंचांकडे अपील इथे पंचांकडे जोरदार. आता पंच सांगतील. जोरदार अपील आहे लेग बायच्या स्वरूपात. पायावरती जाऊन चेंडू आदळला. सर्वांना असं वाटलं, कदाचित पाठीराख्यांना देखील वाटलं असेल मितेश 11 करून संघाच्या, कारण विकेट महत्वाचे सध्याच्या परिस्थितीमध्ये. हे सोमनाथ यांना दाखवलं जातं, ज्यांनी अतिशय सुरेख फलंदाजी केली होती. चांगली फ्लाइंग स्टार्ट देऊन फॅलमध्ये परतलेला आहे. फ्लाइंग स्टार्ट म्हणजे ज्या पद्धतीने स्टार्ट केला ना, की कदाचित त्यांच्याकडे कार असती तर 5th गिअरवरती कार ते ऑपरेट करतील, चालू करतील, असा स्टार्ट होता. 2 षटकांमध्ये 46 धावा. पॉवरफुल धमाकेदार सुरुवात झाली होती. परंतु या षटकामध्ये राजेशनं रोखून धरलंय त्यांना, आणि हे गरजेचं देखील होतं कुरुन टीमसाठी. दिशा खराब आहेत. अगोदरच तुमच्या गोलंदाजांनी धावा दिलेल्या आहेत, एक्स्ट्राच देऊन चालणार नाही. सर्व आयोजक आणि हे हसरे चेहरे आपल्या स्क्रीनवरती आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. राष्ट्रवादी चषक 2022 दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा. क्लीन बोल्ड पुन्हा एकदा 2 विकेट महत्वाच्या. अगोदर सोमनाथला, आता चेतनला माघारी परतवलंय. ते मात्र गोलंदाज राजेशनं आता इथे एक्झिट घेताना दिसत आहेत. बॅटिंग दमदार होत होती, परंतु 2 विकेट गेल्यानंतर थोडं टेन्शन वाढलंय JK स्पोर्ट जू नांदुरकी या टीमचं. रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये. रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये. खाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. राष्ट्रवादी चषक काय एक नंबर. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे लयलूट आपल्याला पाहायला मिळली होती ती फलंदाजांकडून. मात्र या तिसऱ्या षटकामध्ये धावणं रोख लगावताना जी सलामीची जोडी अक्षरशः 2 षटकामध्ये तुटून पडली ती, त्या जोडीला मात्र प्रतीचा प्रवास करावा लागतो. आणि त्याचं कारण गोलंदाज राजेश. 2 मावळे जे लढत होते, ज्यांनी गड सर करायला सुरुवात केली होती, त्या 2 मावळ्यांना इथे माघारी परतवण्यामध्ये यश मिळालंय ते राजेशला. आणि या विकेट महत्वाच्या होत्या. क्रिकेट हा संधीचा खेळ आहे. राजेशनं ओळखलं 2 षटकांमध्ये काय झालं, यापेक्षा मी कशी गोलंदाजी करू शकतो, माझ्याकडे कोणते चेंडू आहेत ते ज्या समोरच्या बॅट्समनचे विकेट घेऊ शकतात. हा पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन, हा सकारात्मक पवित्रा घेऊन त्यानं मात्र गोलंदाजी केली आणि 2 महत्वाच्या फलंदाजांना बाद केले. आता संकटात सापडलाय तो जू नांदुरकी हा संघ. चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज येतोय, कॅच खाली आणि कॉटन बोल्ड. 3 विकेट घेतल्यात. राजेशनं षटक केलं आपलं. समाप्त. कमाल चित्त्यासारखा मारून झेप ड्राईव्ह मारून घेतलाय झेल. केतन तर सुनील खरत यांचं आयोजन लय भारी. गाव देवी क्रीडा मंडळ अंजूरची तात्यानं हाय न्यारी. खाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. नक्कीच सर, आपण पाहतो या 2 षटकामध्ये जिथे धावा बरसत होत्या, वाहत होत्या, मात्र तिसऱ्या षटकामध्ये जर विचार केला तर राजेशाने फलंदाजी करणाऱ्या संघाचं कंबड मोडलेलं आहे. सुभाष धुमाळ, तुम्ही आवर्जून, सर्वांना माहिती, इथला प्रत्येक जण कारल्याला गेलाय. प्रत्येक जण, छाती ठोकपणे मी सांगू शकतो, प्रत्येक जण कारल्याला गेलाय. कारल्याला जाताना सर्वांना माहिती, मुंबई पुणे बँगलोर एक्सप्रेस वेने जोरदार सगळेजण जातात लवकरात लवकर पोहोचण्यासाठी, कारण आईच्या दर्शनाला जायचं असतं. प्रत्येकाला ओढ लागलेली असते.
परंतु आता झालंय असं की अगोदर जो नांदुरकी हा संघ मुंबई पुणे बेंगलोर एक्सप्रेस वे हायवेवरती होता, परंतु त्यांना खोपोली एक्झिट दाखवत खंडाला घाट दाखवला तो राजेशने. जबरदस्त गोलंदाजी. अगदी बरोबर. आता मात्र आपण पाहतोय की फलंदाजी करणाऱ्या संघाची गाडी खंडाला घाटामध्ये आलेली आहे. कारण तिसऱ्या ओव्हरमध्ये अवघ्या धावा आल्या त्या 7. एकूण धावसंख्या ती 54, 54. आणि निश्चितच रस्ता वळणाचा आहे, परंतु तिथे पुन्हा एकदा गिअर अप करावं लागणार आहे ते जे के स्पोर्ट्स जो नांदुरकी या संघाला. हा खेळच असा आहे, सिच्युएशन वाईज कधी काय घडेल याचा काही नेम नाहीये. तुम्ही जे प्रेडिक्ट करताना क्रिकेटमध्ये ते कधीच घडत नाही. कदाचित एक चेंडू एक धावसंख्येची गरज असताना काहीतरी वेगळंच असं घडतं प्रत्येक वेळी. पहा किती मजेदार आहे. सिरियल्स, अगदी सिरियल्समध्ये देखील आपण पाहतो पात्र तीच असतात, अगदी लिखाण देखील तेच असतं, परंतु वेगवेगळ्या ठिकाणी तिला रंगवण्याचं काम करत असतात लेखक आणि डायरेक्टर. तसाच हा क्रिकेटचा खेळ आहे. काय कधी घेऊन येईल याचा काही नेम नाहीये. अजय पाटील, चौथी विकेट. स्वतः फलंदाज मात्र इथे क्रीज सोडतोय. दमदार गोलंदाजी आता मितेश 11 कुरुन संघाकडून. वादी चषक काय एक नंबर, त्यांच्या गाजतय जिल्हाभर. बाल्या मामाचं काम काय लय दमदार, त्यांच्या गाजतय जिल्हाभर. पाच 4 विकेट आतापर्यंत गेलेल्या आहेत. 2 षटकांमध्ये तब्बल धावसंख्या होती 46. सोमनाथ 29 धावांचं योगदान, चेतनचं 21 धावसंख्येचं योगदान. तुषार मैदानावरती खेळतोय. रणजित आणि आता विकी देखील 0 या धावसंख्येवरती बाद झालेत. 2 षटकामध्ये एकही विकेट नव्हता, मात्र या 2 षटकामध्ये तब्बल 4 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये विकेट तर महत्वाची असणारच ना. विकेट गेल्यानंतर थोडासा इथे दबाव आता मैदानावरती अगदी जे के स्पोर्ट्स जो नांदुरकी या संघावरती प्रस्थापित झालेला दिसतोय. जिथे चौकार षटकार येत होते तिथे एका धावेसाठी आता संघर्ष करावा लागतोय. सिच्युएशन कशा बदलताना दिसत आहेत. धावसंख्या 54, विकेट गेल्या 4. चौथं षटक इथे चालू आहे अजय पाटीलचं. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. आता टेन्शन नाहीये तसं पाहायला गेलं तर मितेश 11 कुरुन संघाला. अगोदर पाऊस नाही, गारांचा पाऊस पडला होता. आता ही रिमझिम त्यांना एवढा त्रास देणार नाहीये. एक धाव इथे जोडली जाते. धावसंख्या 55, 55. नक्कीच आता मात्र एक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय ते जे के स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांना. पंकज आणि तुषार ही जोडी सध्या मैदानावर फलंदाजी करते. अपील पंचांकडे आणि यष्ट्यांच्या समोर सापडल्या आणखी एक विकेट. 5 विकेट गेल्यात मागच्या 2 षटकांमध्ये. जबरदस्त कामगिरी आणि फिगर पहा ऑन स्कोर कार्ड 5-5-5. नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजन किती सुंदर. फोर व्हीलर 33 बाईक पारितोषिकांचा वर्षाव. जो तो येतो या स्टेडियम वरती बघून आयोजन होत या गार. करते कौतुक बघून सारे राष्ट्रवादीच्या शक्ता थरार. प्रत्येक गोष्टीची इत्थंभूत माहिती त्या गाण्यामध्ये. प्रत्येक गोष्टीची. गाणे रचणाऱ्याचं देखील कौतुक असेल, गाण्याचं देखील कौतुक असेल. प्रत्येक गाणं. आणि हे इतकी छान गाणी आहेत या संपूर्ण स्पर्धेची. गायक सुजित पाटील. दमदार अशी सर्व गीतं, स्फूर्ती गीत आहेत, खरोखरच एनर्जी देत आहेत सर्व खेळाडूंना देखील. 55 विकेट गेल्यात 5. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित चान्स बनला असता. आणि इथे पहा थोडे मिसगाईड आणि पंच इथे सांगतील थर्ड अंपायर कडे हा डिसिजन आलाय. एक धाव तर निश्चितच आहे. 56 धावा झालेल्या आहेत आणि आता थर्ड अंपायर निर्णय आपल्याला सांगतील की बॅट्समन आउट आहे की नॉट आउट. 56 धावा झालेल्या आहेत. नेक्स्ट मॅचचा कॉल आपण करूया. चौथं षटक इथे चालू आहे. नेक्स्ट मॅच जय दुर्गा टेमगरपाडा विरोधात जाणता राजा खारबाव. सेकंड राऊंडची मॅच असेल. दोन्ही टीमने टॉस साडिया. अफलातून 11वा दिवस या स्पर्धेचा. 11 दिवस सुभाष धुमाळ सर या ठिकाणी समालोचन करतायत. राजू पाटील आमचे एक्सपर्ट स्कोरर आणि त्याचबरोबर
जेवणजी पाटील समालोचकाच्या भूमिकेत आहेत. ही खूप मोठी संधी आहे. इतक्या भल्या मोठ्या स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्ही समालोचन किंवा आणखी कोणती भूमिका पार पाडता, डिसिजन अद्यापही पेंडिंग आहे. स्कोर आहे तो डिसिजन पेंडिंग आहे. एक धाव तर निश्चित कंप्लीट झालेली आहे. दुसरी धाव घेताना बॅट्समन आउट की नॉट आउट अद्यापही डिसिजन पेंडिंग आहे. भव्य दिव्य व्यासपीठ प्रीतम मडवी आपण समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. प्रीतम मडवी. डिसिजन अद्यापही पेंडिंग आहे. या संपायर येत आहेत. महत्वाचा निर्णय, कारण विकेट गेल्यात आतापर्यंत 5. अजय पाटील पुन्हा एकदा सुरुवातीलाच अगदी आपण पाहिलं की सोमनाथ आणि चेतननं केलेलं आक्रमण 2 षटकांमध्ये 46 धावा. त्यानंतर एकूण तिसरं षटक आणि चौथं षटक आता जे मार्गस्थ आहे त्यामध्ये अवघ्या धावा आल्यात त्या 9 आणि विकेट गेल्यात त्या 5. जबरदस्त कामगिरी केली. रिटर्न बॅक रिव्हर्स गिअरमध्ये अगदी हा सामना वळवलाय सध्याच्या परिस्थितीमध्ये मितेश 11 करून संघाने. अगदी बरोबर. पहिल्या 2 षटकामध्ये आपण बघितलं तर धावांची लयलूट आपल्याला पाहायला मिळाली होती. राष्ट्रवादी चषक 2022 भव्य दिव्य असं व्यासपीठ, VIP बॉक्स, प्रमुख अतिथींसाठी वातानुकूलित. खरं तर या स्पर्धेचं मोठं आकर्षण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदा आपण पाहतोय. 33 बाईक, स्विफ्ट कार प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी. उद्या तर रायगड विरोधात ठाणे, संध्याकाळी 8 वाजता मात्र तो सामना असेल. सर्वांना आवडणारा सामना. क्रिकेटमधील 2 पॉवर हाऊस महाराष्ट्र डिसिजन अद्यापही पेंडिंग आहे. तोपर्यंत जाऊया डीजे कडे. चला, निर्णय येतोय तिसऱ्या पंचांकडून की बॅटर आहे नॉट आउट. म्हणजे 2 धावा इथे ऍड करण्यात येतील. बाईकच्या स्वरूपात या 2 धावा. पंचांचा निर्णय इथे पोहोचतोय. ज्या पद्धतीनं स्क्रीनवरती दृश्य झळकत होतं असं वाटलं की पायानं किंवा हाताने अगोदर बेल्स डिसलॉज झाल्या, त्या कारणास्तव मात्र बॅटरला इथे नॉट आउट घोषित करण्यात आलेलं आहे. धावसंख्या 57, 57. चौथं षटक इथे मार्गस्थ आहे. यस, विकेट किपरचा हात लागून बेल्स अगोदरच डिसलॉज झाली होती. हा निर्णय JK स्पोर्ट्स जो नांदुरकी संघ सुरुवात दमदार केली होती, परंतु आता थोडा संकटात आहे. धावा शोधतायत हे दोन्ही बॅट्समन संदेश आणि पंकज. चांगला चेंडू पहा, परफेक्ट लेंथ, अचूक टप्पा मात्र इथे टाकलाय गोलंदाज अजयनं. कमबॅक केलंय, रिव्हर्स बॅक हा सामना मात्र पूर्णपणे फिरवलाय. 4 षटकं झाली समाप्त. 2 ओव्हरमध्ये होत्या 46, मागच्या 2 ओव्हरमध्ये अवघ्या धावा आल्यात त्या 11. 11. मयूर मडवी आपल्या स्क्रीनवर. गावदेवी अंजूर टीमचे
4 षटक समाप्त, धावसंख्या 57, 57. नेक्स्ट मॅच टॉस साडिया जय दुर्गा टेमगरपाडा विरोधात जाणता राजा खारबाव. दोन्ही टीमला विनंती की आपण टॉस साठी त्वरित या. 4थं षटक इथे समाप्त झालंय. 57 धावसंख्या धावफलकावरती आहे. क्रिकेटमधील वेगवेगळे रंग राष्ट्रवादी चषक 2022 ने दाखवलेत. पहा 2 षटकांमध्ये 46 होत्या. इथे प्रोजेक्टेड स्कोर लोकांपर्यंत आपण पोहोचवला 105चा, परंतु सध्या परिस्थिती बिकट झाले. शेवटचं षटक असेल आणि या स्लॉग ओव्हरमध्ये या दोनही फलंदाजांचा विचार असेल संदेश आणि पंकजचा की किमान 70 पर्यंत पोहोचायला हवं. उद्या प्रेक्षणीय सामना. महाराष्ट्र राज्यातील 2 पॉवर हाऊस अर्थातच 2 जिल्हे एकमेकांच्या विरोधात लढतील. रायगड विरोधात ठाणे. जिंकणाऱ्या संघाला असेल बाईक, पराभूत संघाला देण्यात येईल मात्र 25,000 रुपयांचं अनामत रक्कम आणि प्लेअर ऑफ द मॅच. प्रेक्षणीय लढतीतील पॉवरफुल क्रिकेटर जो ठरेल, जो छाप उमटवेल त्या सामन्यामध्ये, त्याला देण्यात येईल रेफ्रिजरेटर. हे आमचं VIP बॉक्स. तिथे बसून सर्व आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. 4 षटक, धावसंख्या 57. शैलेश पाटील गोलंदाजीसाठी आला. लेफ्ट हँडेड बॉलर. एकेरी धाव. मगाशीच मी म्हटलं की अगोदर गारांचा पाऊस पडलाय, त्या कारणास्तव रिमझिम सहजरित्या झेलतील मितेश 11 कुरुंदा संघ. कारण या अगोदर सोमनाथ आणि चेतननं अक्षरशः धोबीघाट वरती जशी धुलाई व्हावी तशी मात्र बॅटिंग केली होती, परंतु आता 58 धावा झाल्यात. सिंगल आले. 58. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आता संदेश. अपेक्षा असेल संघाला. गोलंदाजी करतोय तो शैलेश. राजेशनं रिव्हर्स बॅक केले या पूर्णपणे मॅचला. 58 धावा. 58. अपील झाली होती परंतु विकेट कीपर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव ते कंप्लीट झाले. धावांसाठी धाव मैदानावरती होते. 2 धावा 22चा तर इशारा आलाय पंचांकडून. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 30-60 वर. पहा किती चित्र बदलताना दिसत आहे. सिच्युएशन कशा बदलत आहेत सिद्दीक सर. 2 ओव्हरमध्ये अक्षरशः तुटून पडले होते फलंदाज, परंतु आता त्याच संघातील खेळाडूंना अर्थातच फलंदाजांना एका धावेसाठी जोरदाररित्या धावावं लागतंय. बिल्कुल, इसीलिए तो क्रिकेट को ग्लोरियस अनसर्टेनिटी गेम कहा गया है. अगर क्रिकेट में सब निश्चित रहता तो ना एक ग्लैमर रहता, ना एक चार्म रहता, ना टीमें रहती, ना कमेंटेटर रहते, ना स्पॉन्सर रहते. सर्वच क्रिकेटवरती अनुभव. 60 धावा. दमदार स्ट्रोक आणि या फटक्याची गरज होती. लांब लचक टोले जंग षटकार. गजब का शॉट. घुटना टेक और सिक्सर देख. आइए देखते हैं. जबरदस्त नीट एंड क्लीन पिकअप जिसे क्रिकेट में कहते हैं. ये देखिए बहुत सुंदर टेलीकास्ट. थोड़ा सा आगे रखा था और ये देखिए घुटना टेक और सिक्सर देख. सुमित शेठ रणधीर शेठ मार्गदर्शन भारी. योगेश शेठ सुधीर शेठ यांची साथ न्यारी. खाली पब्लिक सारी फिदा. टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. चला पुन्हा एकदा मॅच वरती पकड जमवण्याचं काम करतोय संदेश. षटकार आला नुकताच. धावसंख्या जाऊन पोहोचले 66 वरती. 66. 3 चेंडू अद्यापही बाकी आहेत. कितपत टार्गेट सेट केलं जाणार आता जून नांदुरकी संघाकडून. खोलात टाकला होता हा चेंडू क्रीज मध्ये. अगदी परफेक्ट यॉर्कर इथे एक्झिक्यूट केला. अगदी प्रत्येक वेळी आपण म्हणतो सर की प्रत्येक गोलंदाजाकडे वेगवेगळं आता क्षेपणास्त्रच आपण असं म्हणूया क्रिकेटमध्ये, कारण आता त्यांना बचावच करायचा असतो नेहमी, कारण इम्प्रुव्हायझेशन स्ट्रोक सातत्यानं आपण नेहमी पाहत असतो. आता यॉर्कर टाकल्यानंतर दिल स्कूप मारतात, हेलिकॉप्टर मारतात, मग त्यांनी वाईड यॉर्कर टाकायला सुरुवात केली. यस, डेथ ओवर की सबसे अच्छी गेंद रहती है जब लगभग रिटर्न क्रीज पर ये गेंद गिरती है. 67 धावा. 67. लोअर फुल टॉस बॉल. समोरच्या दिशेने हा फटका व्ही शेप मध्ये. वाडीश लॉंग ऑफला फिल्डर. दुसरी धाव घ्यायची आणि ते 2 धावा झाल्यात कंप्लीट. दुहेरी धाव संख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचले JK स्पोर्ट जून नांदुरकी या टीमचं 69 वरती. 69. 70च्या वरती की 70च्या आतमध्ये. देखिए अच्छा टोटल तो बना लिया, लेकिन मितेश 11 कुरुंदा जो कि रोशन पाटिल फैम टीम है, उसके बाद भी बल्लेबाजी की एक अच्छी खेप मौजूद है. संघर्ष तर होणारच, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. प्रत्येक संघाला राष्ट्रवादी चषक ही स्पर्धा जिंकायची आहे. ऑन साइडला टर्न केला हा चेंडू.
मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव ते इथे कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे झाल्यात कंप्लीट. तिसरी धाव घेताना बॅट्समन होईल आउट. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. सत्र इथे झालंय समाप्त. 17च्या अंती JK स्पोर्ट्स जू नांदुरकी या टीमने धावा केल्यात 71. मितेश 11 कुरुन संघाला धावा करायची आहेत 5 षटकांमध्ये 72. 72. जाणता राजा खारबा विरोधात जय दुर्गा टेमगरपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉस साठी या. बिल्कुल मैच ऑफ मिडनाइट का टॉस होने जा रहा है. जानता राजा खारबाओं बनाम रमेश तरे फैम टीम बनाम प्रभुदास और मदन बुआ नाइक फैम टीम जय दुर्गा टेमगरपाड़ा. टॉस के लिए पावर ऑफ द पावर टॉस बॉक्स में इस वक्त वॉइस ऑफ महाराष्ट्र मराठी की बुलंद आवाज डॉक्टर गवली सर मौजूद हैं. खूप खूप धन्यवाद सिद्दीक बाबे. टॉससाठी वळणार होतो आपण. इट्स अ बिग मॅच. येस भिवंडी एक्सप्रेस विश्वाजी म्हात्रे आणि संदीपजी मनेरा आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीतील एक ॲक्टिव्ह मेंबर त्यांच्या शुभ हस्ते त्यांच्या उपस्थित टॉस होईल. यस जॉर्ज बेले भिवंडी हरी जयदुर्गा टेमगरपाडा मदन बुवा नाईक तसेच प्रभुदास नाईक फॅम टीम यांचा संघ आणि रमेशजी तरे फॅम टीम संघाचे कॅप्टन राहुल तरे व्हेरी फेमस पर्सनॅलिटी. कॉईन दोघांना माहिती आहे कारण एक बाजू राष्ट्रवादी चषक 2022 टेनिस विश्वातील नंबर 1 स्पर्धा, दुसरी बाजू या स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते स्पॉन्सर सन्माननीय सुरेजी म्हात्रे साहेब, ग्रामीण सम्राट, लोकनेते सुरेजी म्हात्रे साहेब अर्थात सुपरिचित सर्वांचे बाळ्या मामा. आमच्या दोन्ही या ठिकाणी आधारस्तंभात खऱ्या अर्थाने खूप आभार मेहनत घेत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते संदीपजी मनेरा यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. राहुलचं म्हणणं आहे राष्ट्रवादी चषक टॉसही त्यांनी जिंकलेला आहे. विश्वाजी म्हात्रे खूप खूप आभार. संदीपजी आपलाही खूप खूप आभार टॉससाठी आलात. राहुल पहिला सामना खूप डॅशिंग अंदाजामध्ये जिंकलेला आहे. मनोधैर्य नक्कीच वाढलेलं असणार आहे. तसं आपण पाहतोय की जयदुर्गा टेमगरपाडा संघाचं सुद्धा मनोधैर्य वाढलेलं असणार आहे. पण पहिला सामना खेळताना काय अनुभव आला? काय नाही, खेळायचं होतं चांगलं आणि खेळलो आम्ही. राहुल नाणेफेक जिंकलेले, टॉस जिंकलेले, काय निर्णय? फिल्डिंग करू. या पाठीमागे विशेष काय उद्देश आणि जो पहिला संघ खेळला पहिली मॅच तोच राहील की त्याच्यामध्ये काही बदल करण्यात येईल? नाही, तोच संघ खेळेल. मग समोरच्या संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? कारण समोरचा संघ सुद्धा कंप्लीट टीम आहे, बलाढ्य संघ आहेत, कारण एक प्रतिभावान खेळाडू आहेत. 55 ते 60 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. गोलंदाजीमध्ये कुणाकडनं जास्त अपेक्षा असणार आहेत? उमेश तरेकडनं. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. हरी मनोधैर्य वाढलेलं असणार आहे. तर नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? आम्ही बॅटिंगच घेणार होतो आणि बॅटिंगच मिळाली आम्हाला. नाणेफेक आल्यानंतर फलंदाजी करण्याची संधी मिळालेली आहे. हा सामना जर जिंकायचा असेल तर साधारण एक माइंडसेट, कारण तुम्ही ठरवलं होतं बॅटिंग घ्यायचीच, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे? आम्ही 60+ करणार आणि ते डिफेंड करण्याचा प्रयत्न करू. हरी यांनी नेहमीच आपल्या संघासाठी 100% दिलेले आहे आतापर्यंत बघितलेले आहे. पण तो अजून कुणाकडे जास्त अपेक्षा आहे की त्याने एक चांगली फलंदाजी करावी आणि नक्कीच 60पेक्षा जास्त धावसंख्या उभी करावी? पूर्ण टीमनी मेहनत घ्यावी आणि सर्वांनी जर चांगला खेळ केला तर 60+ जाणार आणि ती मॅच जिंकणार आम्ही. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जी मॅच होणार आहे ती म्हणजे जाणता राजा खारबाव विरुद्ध जयदुर्गा टेमगरपाडा. जाणता राजा खारबाव संघ कॅप्टन राहुल यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजी करण्यासाठी जयदुर्गा स्पोर्ट्स टेमगरपाडा संघाला आमंत्रित केलेलं आहे. दोघांना खूप खूप शुभेच्छा. मॅच सुरू होईल. मी घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील माझे सहकारी समालोचक, व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक भाबे. धन्यवाद डॉक्टर गवली सर. दोस्तों लौट चलते हैं भारत के रिकॉर्ड ब्रेकिंग शो राष्ट्रवादी चषक की रजनी क्रिकेट की अद्भुत दुनिया में, और ये रिकॉर्ड ब्रेकिंग मैच कल देखना ना भूलिए. रेस्ट ऑफ रायगढ़ एंड बेस्ट ऑफ ठाणे. ठीक 8 बजे. फर्स्ट प्राइज बाइक, सेकंड प्राइज 25,000. रिकॉर्ड ब्रेकिंग इसलिए कि 2 इनामात के साथ पहली मर्तबा मैन ऑफ द मैच दिया जा रहा है, वो भी एक मैच के लिए रेफ्रिजरेटर.
देखिए कहीं ऐसी स्पर्धाएं होती है समीर सोमने जी जहां पर मैन ऑफ द सीरीज स्पर्धा का रिफ्रिजरेटर रहता है यहाँ एक मैच के लिए। तो ये है भारत का रिकॉर्ड ब्रेक शो जहां पर 33 बाइक है। पहली मर्तबा मैन ऑफ द सीरीज का खिलाड़ी अपने गांव में स्विफ्ट कार पे जाएगा। ये रिकॉर्ड ब्रेक इसलिए कि टेनिस क्रिकेट .in मिरेकल ऑफ टेलीकास्ट का अजूबा और टेनिस वेब दुनिया की सबसे मशहूर साइट 10 कैमरों से टेलीकास्ट दे रही है। पहली मर्तबा ये कि चिलचिलाती हुई गर्मी में मेहमानों के लिए ठंडा ठंडा कूल एसी वीआईपी बॉक्स। मैचेस तो दुबई में भी हुए लेकिन इस तरह का आविष्कार पहली मर्तबा हम देख रहे हैं। बैक टू क्रिकेट, दोनों ओपनर बीच मैदान पे राजेश और वैभव। राजेश पठारे और वैभव पाटिल। पहली गेंद बहुत ही खूबसूरती के साथ निकाल दिया है, फ्लिक किया गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 4 रन। राष्ट्रवादी चषक का एक नंबर चर्चा गाजते जिल्हाभर बाल्या मत काम काही लय दमदार चर्चा गाजते जिल्हाभर रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये रंगले अंजूर हो गया सारे देश में मशहूर। अंजूर का ये शो 4 रन से खाता खुला राजेश पठारे ने। वैभव पाटिल नॉन स्ट्राइक पर है। गेंदबाजी कर रहे हैं संदीप पाटिल। फील्ड की जमावट देखिए, शॉर्ट थर्ड मैन, बैकवर्ड पॉइंट, कवर, एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ घेरे में, स्क्वायर लेग सर्कल में। संदीप पाटिल निकल के मारने की कोशिश, रन पूरा होता हुआ गेंद फ्लाई स्लिप में। अंपायर शकील कोटी का इशारा, लेग बाय। उनका बॉलिंग एक्शन बताता है कि थोड़ा वो लेग कटर गेंदबाजी करते हैं। हालांकि संदीप पाटिल के पास भी एक बहुत बड़ा अनुभव है क्रिकेट में। जो नांदूर की के बहुत ही अनुभवी खिलाड़ी हैं संदीप पाटिल। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, लेग ब्रेक, आसमान में गई है गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी, बढ़िया कैच। और जिस लेग ब्रेक की मैं बात कर रहा था उस पे शिकार कर दिया उन्होंने बैट्समैन वैभव पाटिल का। संदीप पाटिल ने सिटी क्रिकेट भी बहुत ज्यादा खेला है। ये देखिए लेग ब्रेक गेंद थी, आगे जरूर रखा था लेकिन अगेंस्ट दी टर्न खेला, सिर आसमान में, स्कायर कैच था। और इस तरह के कैचेस रात की रोशनी में बहुत मुश्किल रहते हैं। विकेट गिरता हुआ यहाँ पे पहला, 5 रन 1 विकेट। संदीप पाटिल विनर टीम के लिए बहुत ज्यादा खेले थे। एक मशहूर ऑलराउंडर है सिटी क्रिकेट भिवंडी में। नए बैट्समैन शैलेश पाटिल, ये बहुत ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। हालांकि पड़गा परिसर के स्टार 2-2 हाथ ले रहे हैं। जुन नांदुरकी से मितेश 11 कुरुंद, रोशन पाटिल फैम टीम है जो इस वक्त डगआउट में, भाई पाटिल फैम टीम है। फील्ड एक ब्रेक, मुश्किल अवसर। इस तरह के कैचेस पकड़े नहीं जाते हैं बल्कि हाथों में चिपक जाते हैं, बैठ जाते हैं। फिर कदमों का इस्तेमाल किया था, विद द स्पिन खेला था, बहुत तेज ड्राइव था, हाथों से छिटक गई गेंद। स्कोर है 6 रन 1 विकेट। अनुभव बहुत बड़ी चीज है। एक्सपीरियंस इज नॉट ओनली बेस्ट टीचर बट ऑल्सो बेस्ट फीचर। संदीप पाटिल एसी वीआईपी बॉक्स की तरफ से। फील्ड एक ब्रेक, लगातार अच्छी बॉलिंग हो रही है। और ये देखिए हाँ ना चलती हुई, किस्मत वाले रहे कि गेंद स्टंप पे नहीं लगी। स्कोर है इस वक्त 6 रन 1 विकेट। बॉलिंग बहुत ही जबरदस्त कर रहे हैं जुन नांदुरकी के संदीप पाटिल। ये गुगली थी
हालांकि लेग ब्रेक नहीं थी, गूगली गेंद थी, बैट्समैन लेग ब्रेक के लिए खेले थे। हालांकि अनिल कुंबले गूगली कम करते थे, लेकिन करते जब थे तो बल्लेबाज का स्टम्प ही उड़ता था। बढ़िया लेग ब्रेक, ढूंढते रह जाओगे। एक ओवर की समाप्ति, कमाल की बॉलिंग संदीप पाटिल की, 6 रन 1 विकेट। चलते हैं गवली सर के पास। खेल की शुरुआत होती भी राष्ट्रवादी चषक भारत का रिकॉर्ड ब्रेकिंग शो में आप सभी का हार्दिक स्वागत। गेंदबाजी में दूर वाले छोर से लोधा एंड से रंजीत आए हैं। बढ़िया गेंद, यॉर्कर लेन की गेंद थी, खोद के निकालने की कोशिश थी बैट्समैन राजेश पठारे की। बॉलिंग बहुत लाजवाब हो रही है चैनल में। अगला मुकाबला मैच ऑफ मिडनाइट, मध्य रात्रि का एक बहुत ही जबरदस्त मैच। टॉस को जीता है जानता राजा खारबाव ने और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है। हरी जोशी, जगदीश नाइक। इस मर्तबा गेंद हवा में जरूर है, सेफ लैंडिंग होती भी डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ जा रही है। उसको रोकने में देखना है, सफल हुए हैं। 2 रन बना लिए बैट्समैन ने। तीसरे की दौड़ और रन आउट। आहो जित तित हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार। जित तित हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार। जित तित हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार। तीसरे रन पे रन आउट हो गए बैट्समैन राजेश पठारे और ये दूसरा झटका लगा है 9-8 के योग पर। 8 रन 2 विकेटों के नुकसान पर। लक्ष्य सामने जो रखा है वो 72 रनों का है। नए बैट्समैन भिवंडी के डेविड बून, अमोल पाटिल। अमोल पाटिल के बहुत इतने बड़े इतिहास है। मुझे आज भी याद है कि कोन में जो स्पर्धा हुई थी उसके वो मैन ऑफ द सीरीज रहे थे। मेयर कप 2003, मेयर कप 2004, मेयर कप 2008 जो चैलेंज ने जीता था। विश्वास मात्रे, अमोल पाटिल, विनोद डगले, मैजिक ऑफ भिवंडी, उमा चौहान, संतोष चौहान, साथ ही साथ हरीश जगताप, राजू वगल। एक बहुत ही कंप्लीट साइड रही थी। नॉन स्ट्राइक पर है अमोल पाटिल। इस मर्तबा अच्छी गेंद घूम के मारने की कोशिश, वाइड घोषित के अंपायर ने, ज्यादा ऑफ स्टंप के बाहर कटी। लेफ्ट आर्म राउंड स्टंप सारे, एज एंड गॉन। क्या गजब का कैच विकेट कीपर ने पकड़ा है। कहते हैं कि कपड़े गंदे हो जाए तो सर्फ एक्सल है ना।
बल्ले के अंदर लगी थी, किस ऑफ द बैट, बल्ले का चुंबन लेकर गेंद विकेट कीपर के पास। 9 रन 3 विकेटों के नुकसान पर। ओवर चलता हुआ दूसरा पिक्चर में नजर नहीं आ रही है इस वक्त मितेश 11 कुरुन। नए बैट्समैन अमोल का साथ निभाने पहुंचे हैं रोहन पाटिल। देखिए यहाँ से बड़े स्ट्रोक जरूरी है, जबकि बॉलिंग बहुत अच्छी हो रही है, खासतौर से रंजीत शिकारे एक और शिकार की तलाश में, बल्ले के करीब से गेंद निकलती हुई। वाकई में शिकारे ने शिकार तो कर दिए अब तक इस ओवर में 2, एक को रन आउट किया और एक विकेट लिया उन्होंने। रात के शिकारी आना बाकी है। आरसीसी पेट क्वालिफाई होके जा चुकी हैं, जिनको रात के शिकारी कहते हैं। फिर अच्छी गेंद घूमी, काफी स्विंग हो रही है टिप्पा खाने के बाद, और लेंथ और लाइन बहुत बढ़िया मेंटेन किया है वहां पर शिकारे ने। धीरे धीरे मैंडेटरी पावर प्ले पुअर प्ले साबित होता हुआ मितेश 11 कुरुन को अमोल पाटिल से ज्यादा अपेक्षा है, क्योंकि इम्प्रोवाइज क्रिकेट भी खेलते हैं, लेकिन बहुत देर के बाद एक्शन में दिख रहे हैं। पसीने पसीने हो रहे हैं गर्मी में बल्लेबाज और गेंदबाज। अच्छी गेंद, फिर स्विंग होके बाहर गई, मानो कोई कॉइन पे शिकारे गेंदबाजी कर रहे हैं। बढ़िया हो रहा था शिकारे का, यहाँ पे केवल 3 रन दिए और 1 विकेट लिया। 2 ओवर की समाप्ति। मितेश 11 कुरुन कठिनाइयों में 9 रन 3 विकेट। बचे हुए 3 ओवर में यहाँ से काफी लंबा फासला तय करना है। 63 रन चाहिए। 21.00 का आस्किंग रन रेट। बहुत सुंदर टेलीकास्ट, अद्भुत टेलीकास्ट आप देख रहे हैं, अजूबा टेलीकास्ट। tenniscricket.in जेके स्पोर्ट जून नांदूर की बनाम मितेश 11 कुरुन। यहाँ से सांस लेने की फुर्सत नहीं रहेंगी। हालांकि एक जमाना था 2013 तक, मैं ये बात कह सकता हूं कि इस तरह की स्थिति को पलटने की खासियत थी अमोल पाटिल में। लेकिन देखना है, क्लास इज परमानेंट, क्लास कभी भी आपका मरता नहीं है। गेंदबाजी में सोमनाथ को बुलाया गया है। ये भी बहुत अनुभवी क्रिकेटर हैं सोमनाथ। ये 2 सोमनाथ सिटी क्रिकेट में भी बहुत चले थे आज से 5-6 साल पहले। एक तो यो सोमनाथ और ये सोमनाथ। समय में कोऑपरेट करें। पहली ऑफिशियल वार्निंग सोमनाथ पाटिल, इसके बाद डायरेक्ट पेनल्टी हो जाएंगी। लेग ब्रेक, स्वीप करने की कोशिश, बीट बैट्समैन, बीट विकेट कीपर। 1 रन जरूर बना है। वाइड घोषित किया अंपायर ने। 2 रन। डूबते को तिनके का सहारा, बुढ़त्याला लेग बाय दिया अंपायर ने। बुढ़त्याला कारीचा आधार जरूर है। 10 पे पहुंचा है स्कोर। फिर लेग ब्रेक। देखिए ये सोमनाथ भी एक जमाने में परशुराम टावड़े स्टेडियम पे बहुत ही घातक गेंदबाज कहे जाते थे, क्योंकि उनकी लेग ब्रेक गेंदें रात की रोशनी में काफी कहर बर्पा करती है। अच्छा बॉलिंग अटैक है जून नांदूरकी के पास। कदमों का इस्तेमाल, निकल के मारने की कोशिश, आखिरकार परेशान हुए, विकेट फेंक दिया वहां पर सोहन ने, लेकिन वाइड। किती चॅलेंज आले, तुफान किती, नाही हटला मागे वादळ, नाही हटला मागे वादळ, नाही हटला मागे वादळ। अहो गावात शहरात हाय गवगवा, मनात मामाच्या मायेचा बाज। इसीलिए तो कहा जाता है एक ही सम्राट, ग्रामीण सम्राट सुरेश म्हात्रे और बाल्या मामा। स्कोर है 10 रन 3 विकेट। नए बैट्समैन बल्लेबाजी को देखना है कौन जा रहे हैं। 4 विकेटें गिरी हैं। मयूर पाटिल। लगभग अब मैच धीरे धीरे एक तरफा हो रहा है। जिस तरह का बॉलिंग अटैक है जून नांदूरकी के पास।
अच्छी गेंद, बीट्स बैट्समैन, बीट्स विकेट कीपर, नॉन स्टॉप बाउंड्री पर। देखना है कि क्या कुछ हुआ है। 4 रन बल्ले से टकराने भर के बाद गेंद गई लकी बाउंड्री। अरे फ्लावर चेहऱ्याचा फायर नेता भल्या भल्या न केलं गार. देखिए टेनिस क्रिकेट में राष्ट्रवादी की हवा चल रही है, बाल्या मामा की हवा चल रही है, केतन तरे की, सुनील गरत की, गावदीवे अंजूर की, लेकिन मैदान पे हवा नहीं चल रही। बढ़िया गेंद, फील्ड एक ब्रेक, टर्न होकर चली गई विकेट कीपर के पास। देखिए जयवंत पाटिल, जब आप फ्लाइट गेंदे करते हैं तो आपको टर्न बहुत ज्यादा मिलता है। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, फिर फ्लाइट दिया, ढूंढते रह जाओगे, ढूंढो ढूंढो रे साजना। क्या बॉलिंग हो रही है इस वक्त जून नांदुर्की की तरफ से, और पीटीसी स्टार्स खिलाड़ी इस वक्त कठिनाइयों में। हालांकि पड़गा टेनिस क्रिकेट एक बहुत बड़ा फॉर्मेट है, जहां से एक से बढ़कर एक खिलाड़ी आपने देखे हैं। तेज गेंद, परिवर्तन के तौर पे वाइड यॉर्कर, कोई रन नहीं। ओवर समाप्त होते हुए 3, कुल स्कोर है 15, विकेटें गिरी है 4, 2 ओवर बचे और धीरे धीरे इम्पॉसिबल टास्क नजर आ रहा है। हमारे कमेंटेटर समीर सोमने इस वक्त बिग शोमैन केतन तरेजी से बात करते हुए, जबकि केएम कुणाल मात्रे और सुनील गरत आपस में चर्चा कर रहे। कल दोस्तों देखना ना भूलिए, ठीक 8 बजे रेस्ट ऑफ रायगढ़ एंड बेस्ट ऑफ ठाना, रिकॉर्ड ब्रेकिंग मैच। इसलिए ये आप देख सकते हैं कि पहली मर्तबा ये 27वें मैच में आप देख रहे हैं कि मैन ऑफ द मैच के लिए रेफ्रिजरेटर है। इसमें फर्स्ट प्राइज भी है जो बाइक के तौर पे, और सेकंड प्राइज 25,000। दोनों टीमें एरी चोटी का जोड़ लगाएंगी मैन ऑफ द मैच के लिए, तो जोड़ लगेगा। दोनों तरफ एक से बढ़कर एक सुपरस्टार हैं, सितारों की जंग। रंजीत को कंटिन्यू रखा गया है। अमोल को बैकफुट पे गए, पंच किया कवच में 1 रन। हालांकि जगह नहीं थी शॉट खेलने के लिए। 1 रन से अब मुश्किल 11 गेंदों में 56 रन। इसका मतलब है हर गेंद को आपको बाहर मारना है। देखिए बॉलिंग बहुत ही लाजवाब हुई जून नांदुर्की की तरफ से। अगला मुकाबला मैच ऑफ नाइट देखना ना भूलिए, जानता राजा जिसने सौराष्ट्र चषक खार्डी को जीता था 2018 में। इस मरतबा खड़े खड़े खेला है, मिस टाइम स्ट्रोक है, सॉफ्ट डिसमिसल, एक और विकेट। अरे जित तित हवा बाल्या मामाची, दानशूर नेता दिलदार. अहो जित तित हवा बाल्या मामाची, दानशूर नेता दिलदार. जित तित हवा बाल्या मामाची, दानशूर नेता दिलदार. जित तित हवा बाल्या मामाची, दानशूर नेता दिलदार. अब मैच में कुछ भी नहीं बचा है, 10 गेंदें बची है और वहां से 56 चाहिए। 9 सिक्सर लगाने होंगे आपको अगर मैच को जीतना है तो। लगभग इम्पॉसिबल मिशन, लेकिन देखना है कि अमोल पाटिल, विंटेज अमोल पाटिल का कोई शॉट खेलते हैं या नहीं। और बल्ले के फेस को खोला, बहुत ही खूबसूरती के साथ खेला, लेकिन आड़े आ गए फील्डर। लेट कट जरूर किया था, 2 रन बना लिया बैट्समैन ने। थोड़ा गेंद को आने दिया था, वेट और लेट खेला था, 2 रन आते हुए। हर गेंद सिक्सर चाहिए। 9-54, एक गेंद छूटी मानो छूट गया राष्ट्रपति ट्रॉफी का सफर। हुक करने की कोशिश, रुक के गेंद आई थी, टाइमिंग नहीं कर पाए, कोई रन नहीं। हालांकि टॉस को तो जीता था जून नांदुर्की ने। उन्होंने बल्लेबाजी का जो फैसला किया, उनको पता है कि लेट नाइट चेस करने में थोड़ा मुश्किल होता है, और उनके पास बॉलिंग अटैक भी बहुत अच्छा है।
बढ़िया गेंद, स्विंग एंड मिस। लाजवाब बॉलिंग हो रही है। बल्लेबाजों को समझ में नहीं आ रहा है, इतनी ज्यादा गेंदें काटा बदल रही है। रंजीत लोधा एंड से गेंदबाजी करते हुए, लेफ्ट आर्म राउंडी स्टंप्स। बहुत ही बढ़िया कवर ड्राइव, गेंद बाउंड्री की तरफ जा रही है, उसको रोका जरूर है, लेकिन अमोल पाटिल ने अपना क्लास बता दिया था इस शॉट पे। ओवर समाप्त होते हुए 4 एक तरफा मुकाबला चलता हुआ, और दुनिया में कोई भी शख्स ना एक तरफा प्यार चाहता है ना एक तरफा हार। वन साइडेड गेम एंड वन साइडेड प्रेम। ये देखिए कल का अट्रैक्शन, रायगढ़ बनाम ठाणे। अर्धरात्रीला धावून येतो गोरगरिबांचा मामा आधार. गोरगरिबांचा मामा आधार, गोरगरिबांचा मामा आधार। एक ओवर और मिशन इम्पॉसिबल। गेंदबाजी के लिए बुलाया गया है चेतन को। देखिए सबसे बड़ी बात है कि जून नांदूर की भले से मैच जीता है, लेकिन छूट नहीं दे रही। ये अच्छा क्रिकेट है। ओ हो विंटेज अमोल पाटिल, लेकिन पीछे खिलाड़ी कोशिश जरूर की थी, ताकत कम पड़ गई। काऊ कॉर्नर पे आउट होके जा रहे, हालांकि ऊंचाई ज्यादा लंबाई कम। जे पाठी राखे हो जीवा भावाचे, आहे स्टँडर्ड मामाची पावर, आहे स्टँडर्ड मामाची पावर, आहे स्टँडर्ड मामाची पावर। कुल स्कोर 19 रन, मेरे ख्याल से न्यूनतम स्कोर 28 है। कम स्कोर की बात कर रहा हूं मैं। इस मर्तबा स्विंग होकर गेंद बाहर गई। रिकॉर्ड बनते हैं टूटने के लिए। 16 है गोरसई ए का, क्या बात है। यानी इसका मतलब है बाली में भी यही कुछ उन्होंने 18, 19, 20 बनाए थे। कट के बाहर की जानिब निकली, वाइड घोषित की अंपायर ने। 20 रन 6 विकेटों के नुकसान पर। मैच में सिर्फ एक रोमांच बचा है कि कितने रनों से मितेश 11 कुरुंद ये मुकाबला हार रही। दोस्तों बने रहिए, सुबह हो जाइए, लेकिन हमारे साथ बने रहिए। मैचेस अभी बहुत बाकी हैं। इस मरतबा रुक के गेंद आई थी। सबसे बड़ी बात यह है कि गवली सर गेंदबाजों ने वेरिएशन पे ज़्यादा ध्यान दिया है, पेस को कंट्रोल किया है, और देर रात जब इस तरह के मैचेस होते हैं तो फिर रुक कर जो गेंद आती है उस पर शॉट खेलना थोड़ा मुश्किल हो जाता है। इस मरतबा खींच के मारा है, कंट्रोल शॉट है, पीछे खिलाड़ी मौजूद है। 1 रन। जब विश्वास मात्रे की तोती बोलती थी तो भिवंडी क्रिकेट में जगदीश नाइक का जादू बोलता था। वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाइक हम से जुड़ चुके हैं, आपका स्वागत है। ये वो खिलाड़ी हैं जिनके कीर्तिमान आप गिना नहीं सकते हैं। एक मैच जीता कि कोई इतना बड़ा खिलाड़ी तो बन नहीं जाता है। सुई चीट की कोशिश, वाइड। परेशान है बल्लेबाज, घी ना सीधी उंगली से निकल रहा है, ना टेढ़ा कर रहे तो निकल रहा है। 2 गेंदों में 50 रन, मानो ऐसे
कि सुई की नोक से आप ऊंट को गुजार रहे हो। मतलब यही ना जयवंत, राजू पाटिल के नहीं गुजरेगा। एक गेंद बची है मैच को जीतने के लिए जून नांदुरकी को। आज की रात जून नांदुरकी के नाम होने जा रही है, लेकिन अगला मुकाबला हॉट मैच देखना ना भूलिए। क्या जगदीश नाइक उमेश तरे को क्या जवाब देंगे, मयूर तरे का बल्ला क्या बोलेगा, और हरी जोशी क्या उनके सामने रणनीति करेंगे। इसके साथ ही इस मैच को जीत लिया है जून नांदुरकी स्पोर्ट्स ने। अभिनंदन जेके स्पोर्ट जून नांदुरकी एंड हार्ड लक मितेश 11। ये स्कोर कार्ड बताया जा रहा है। सोमनाथ ने 29 रन 8 गेंदों में, चेतन ने 21 8 गेंदों में, संदेश ने 5 में 7। क्षितिक बाबे थोडं थांबवतोय आपण, कारण समीर सोमणे या ठिकाणी आज उपस्थित राहिले. खूप चांगलं समालोचन त्यांनी केलं, त्यामुळे त्यांचा सत्कार आणि सन्मान आपण करणार आहोत. यस, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये समीर सोमणे आपण यायचं आहे. मी या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक केतन दादा तरे यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं सन्मान आणि सत्कार करायचा है. दोनों टीमें लाइन अप करके विदा हो जाए, एक दूसरे से हाथ मिलाना है। ये भिवंडी क्रिकेट का ट्रेंड है। आइए समीर सोमने की